संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय विशाल कदम यांच्या निवडणूक प्रचारात आज या ठिकाणी बनतेजी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो. त्या अनुषंगानं आयोजित केलेल्या या विराटल्या बैठकीला आमचे मित्र डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव साहेब, सर्व सन्माननीय अतिथी, संगीत ढगे भालेराव, गोर्धन सर, मदनराव काळे, ज्यांची नावं घेतली ती लाखाची, ज्यांची नाही घेतली ती 1.25 लाखाची. आणि उद्याच्या 20 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधानानं आपल्याला दिलेला नैतिक अधिकार आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. समाजाच्या हिताचं, समाजाच्या देशाच्या हिताचं, आपल्या जिल्ह्याच्या हिताचं, आपल्या पूर्ण शहराच्या विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी विशाल कदम यांना उमेदवारी दिलेली आहे. आत्तापर्यंत गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सगळे आमदार गंगाखेड विभागातूनच झाले, पण आपण पहिला प्रयोग विशाल कदमच्या रूपानं आपण पूर्णेतला उमेदवार दिला आहे. मागच्या वेळी थोड्या मताने त्याचा पराभव झाला, पण गंगाखेडची हिस्ट्री आजपर्यंतची जर बघितली आम्ही, सीताराम घनदाट मामा सुद्धा पहिली वेळेस हारले, दुसऱ्यांदा निवडून आले. विठ्ठल पुरबाजी गायकवाड साहेब पहिली वेळेस हारले, दुसऱ्यांदा आले. डॉक्टर मधुसूदन केंद्रे पहिली वेळेस हारले, पुन्हा निवडून आले. सध्याचे विद्यमान आमदार सुद्धा पहिली वेळेस हारले, पुन्हा निवडून आले. विशाल सुद्धा गेल्या वेळेस हारलाय, ह्या वेळेस निवडून यावा अशी विनंती करणार. शेवटी निवडणुका ह्या लोकशाहीचं एक प्रतीक आहे. बाबासाहेबांनी दिलेला तो अधिकार, किती जरी मोठी व्यक्ती असली, किती जरी छोटी असली, त्या देशाचा पंतप्रधान असतो की माझ्या शेतामध्ये काम करणारा सामान्य शेतकरी असतो, दोघांनाही तेवढाच अधिकार आहे. किती दूरदृष्टी असावी त्या महानेत्याची, त्या आपण जरा ते बघितले आपण लोकशाहीत आपण हे त्या काळात केले आहे. आज आम्ही त्याचं फक्त अनुकरण करतो. तर मला सगळ्याला विनंती करायची आहे की विशाल तुमच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे. आपल्या शहरातला, आपल्या गावातला एखादा पोरगा जर एखाद्या विधानमंडळामध्ये सदस्य होत असेल तर ह्याच्या एवढा आनंद मला वाटतं तुमच्या एवढा दुसऱ्या कोणाला होणार. मी परवा एक क्लिप बघितली होती, आमचे सन्माननीय विजयराव वाकोडे साहेब पूर्णेमध्ये झालेल्या दंगलीमध्ये विशाल कदम होता. मी म्हणजे विजय वाकोडे साहेब तर परभणीत राहतील, त्यांना पूर्णेत झालेल्या बंदीजीने एखादी प्रतिक्रिया दिली असती ते मी समजू शकलो. पण राजकारणापोटी कुणी काही जरी देत असलं तरी सत्यता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आम्ही परभणीवाले, डॉक्टर साहेब गंगाखेडवाले, चांदीकर आमचा परभणीवाला, पण तुम्ही सगळेजण पूर्णेकर आहात. आता आम्ही नेता म्हणून, नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून, खासदार म्हणून एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगाला उपस्थित राहणं आणि दोन समाजामध्ये होत असलेला वाद जर संयमानं मिटवत असेल आणि त्याला जर आपण जर त्याला वेगळं वळण देऊन एखाद्याला आपल्याला जर टार्गेटच करायचं ठरल्यावर ते भाग वेगळा. पण सत्यता बनतेची जाणून नाही, पण प्रत्यक्षात त्या मिरवणुकीमध्ये बनतेची होते, समाजाची सगळी मंडळी होती, पण एखादी गोष्ट केलीच नाही. इलेक्शनच्या तोंडावर त्या उमेदवाराला कुठेतरी अडचण निर्माण व्हावी म्हणून त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं हे काही उचित नाही. पण ठीक आहे, त्याचं लोकशाही आहे, कोणाला काय म्हणायचे, कोणाला काय म्हणावं, ज्याचा त्याला नैतिक अधिकार दिलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही. पण मी आपल्या सगळ्याला ह्या निवडणुकीच्या निमित्ताने विनंती करायला आलं, भंतेजीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलं की भंतेजी आपल्या शहरातला मुलगा आहे, तुमच्या हाताखाली कानाखाली वाढलेला आहे, निश्चितच तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणारा नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. पण एखादी गोष्ट काही अनुचित त्याच्याकडून घडली उद्या तुमच्या दुवा त्याच्या अधिकाराच्या बाहेर गेला तरी मी तुमचा गुन्हेगार असणार आहे. तुमच्या शब्दाला जागणारा मी तुमच्यासमोर खासदार म्हणून या ठिकाणी उभा आहे. तुम्ही त्याची चिंता करायचं कारण नाही. त्याच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो की त्याची जी काही नैतिकता आहे ती माझी समजून चला. त्यानं बेमानी केली म्हणजे मी केली असं समजून चला. त्यामुळे माझ्याकडून तुमच्याकडे काही बेमानी होणार नाही हे तुम्हाला
फार विश्वास आहे मला, त्याची खात्री. त्यामुळे एखादा माणूस एखाद्या घटनेमध्ये कुठं प्रसंगानुसार एखादी चूक जरी झाली आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा. पण एखाद्या आपल्या पायाला जखम झाली का हाताला जखम झाली म्हणून का आपण हात कापून फेकत नाही, ती दुरुस्त करायचं काम करत असतो. तसं एखादी घटना कळत न कळत एखाद्या वेळेस असं समजू आपण थोड्या वेळासाठी की त्याच्यामुळे चुकलेली आहे. या जिल्ह्याचा खासदार म्हणून, एक सामान्य सर्वसामान्यामध्ये राहणारा एक कार्यकर्ता म्हणून मी सगळ्या समाजाची राज्याच्या उपस्थितीत डॉक्टर बाजीराव साहेबांच्या उपस्थितीत माफी मागतो आणि त्याला बदला घ्यावा अशा स्वरूपाची विनंती करतो. पुणेकरांना अशी सुवर्ण संधी पुन्हा येईल असं मला वाटतं. पुणेकर जर एक झाले सगळे, मी पुणेकर या शब्दाखालीच परभणीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवताना आम्ही परभणीकर या एका शब्दाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि परभणीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं. प्रायव्हेट तर मिळालं, पण गव्हर्नमेंट सुद्धा मिळालं. एकाच वेळी 2 मेडिकल कॉलेज सुरू होणारा महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे. एकाच वेळी दोन्ही. पण ताकद किती आहे, एक त्याची ताकद खूप मोठी असते. त्यामुळे तुम्ही पुणेकरांनी जर ठरवलं, आता जवळजवळ मोठ्या प्रमाणात सगळ्याचं ठरवलं, एकदा दुधात साखर टाकायचं काम आपण जर केलं तर मला वाटतं हा सुवर्णाक्षर निघाला क्षण असेल. येणाऱ्या 23 तारखेला ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी त्या पुणेकरांच्या इतिहासामध्ये मानाचा पुरा कोणीला आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मी आपल्या सगळ्याला या ठिकाणी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. पुणेला सभा चालू आहे, समारोप मला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला मी उलट ठरवत होतं की ताडकळस करून मला पुढे जायचं होतं. त्यांनी ताडकळस शेवटी ठेवली, इकडे सगळं करून पुन्हा मला तिकडे घेऊन गेले, पुन्हा तिकडे इकडे आणा, इकडून पुन्हा तिकडे जायचं. शेवटी आता दया की मोठेपणा दया आपला कठीण. आमचं कसं धरलं होतं ते सोडलं तर पडतं. सगळ्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. लढाई आता मी उमेदवार मीच समजून लढायला लागलो. शेवटी मैदान में जन्म और मोहब्बत में सब कुछ आहे त्या उक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलोय. आपण मला या ठिकाणी स्वीकार करता अशी मी भतीजेची जमीन नतमस्तक प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी अल्पशा सूचनेवरून आपण आलात त्याबद्दल आपला मी खूप खूप ऋणी आहे. एवढंच सांगतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.